सोलापूर जिल्हा शासकीय योजना आणि सर्व रुग्णालयासाठी आवश्यक तेवढे व्यावसायिक गॅस सिलेंडर मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाणार आहेत। मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात शासकीय योजना आणि सर्व रुग्णालयांसाठी आवश्यक तेवढे व्यावसायिक गॅस सिलेंडर मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात LPG पुरवठ्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितलं की आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागांनी त्यांच्या योजनांसाठी लागणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची मागणी तालुकानिहाय प्रशासनाकडे सादर करावी। त्यानुसार संबंधित गॅस एजन्सीकडून आवश्यक पुरवठा करण्यात येईल। सध्या जिल्ह्यात HPCL, BPCL आणि IOCLच्या 94 गॅस एजन्सीद्वारे घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा केला जातो। सद्यस्थितीत व्यावसायिक गॅस पुरवठा सर्वसाधारणपणे बंद असला तरी अत्यावश्यक सेवा, शासकीय योजना आणि रुग्णालयांसाठी मागणीनुसार उपलब्ध करून दिला जाणार आहे। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। गॅस कंपन्यांकडे किमान 8 ते 10 दिवसांचा घरगुती सिलेंडरचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली। तसंच घरगुती गॅसचा अवैध वापर होऊ नये यासाठी पुरवठा विभागाच्या निरीक्षकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अवैध वापर आढळल्यास तात्काळ छापे टाकून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग केल्यानंतर शहरी भागात 25 दिवसात तर ग्रामीण भागात 45 दिवसात सिलेंडर उपलब्ध होणार आहे।